रायगड लोकसभा मतदारसंघावर 7व्यांदा भगवा फडकेल असा निर्धार माणगावमधील गोरेगाव येथे झालेल्या शिवसेना महिला आघाडीच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केला। येणाऱ्या निवडणुकीत काही लोक सोंग घेऊन येतील, त्यांच्या भूलथापांना फसू नये यासाठी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शपथ घेतली की आम्ही पापाचा पैसा घेणार नाही। यावेळी आमदार भरत गोगावले, जिल्हा प्रमुख रवी मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला। मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। या मेळाव्यात संघटन वाढीच्या दृष्टीने नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। 24 तास महाराष्ट्र फॉरसाठी अजिश नाडकर, गोरेगाव। काय मस्ते आलेले आहे त्यांची जिरवण्याचं काम 2019 मध्ये आम्ही करणार आहोत, तेही तुम्हाला सांगतो। आणि म्हणून आता सांगितलं आहे मंडळींनी की गीतेसाहेब शक्यतो कुठं वादात पडत आहेत, कुठं भानगडीत पडत, कोणावर टीका टिप्पणी करत नाही आहे, कोणाला भडकवायचं काम करत नाही आणि खोटं तर नाहीच नाही आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्याला स्वच्छ चारित्र्याचे खासदार पुन्हा एकदा आपल्याला निवडून द्यायचे। तर या सोंगानं आपल्याला आवरायचे आणि म्हणून कुठल्या आमिषाला आपण बळी पडता कामा नये, कुठल्या भूलथापांना आपण बळी पडता कामा नये। कुठलीही आश्वासनं, काही आश्वासनं दिली जात आहेत त्याला आपण बळी पडता कामा नये। एक शपथ मी नक्की इथं घेणार आहे, तुम्हाला घ्यायला लावणार आहे। आपण सर्वांनी माझ्याबरोबर ती शपथ घ्यायची आहे। का शपथ घ्यायची आहे? तर आपण रायगडची मतदार आहोत, आपण रायगडचे मतदार आहोत। हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड, या रायगडचे आपण प्रतिनिधी आहोत, मतदार आहोत। आणि मग कुठल्याही परिस्थितीमध्ये हा रायगडचा मतदार कुठल्याही परिस्थितीत पापाच्या शापाच्या पैशाला हात लावणार नाही। लावणार काय? कुठल्याही परिस्थितीत नाही। कारण हा जो पैसा येणार आहे हा कष्टाचा घामाचा पैसा नाही आहे, हा शापात आणि पापाचा पैसा आहे। आज त्यांच्यावर मी इथे कुठली टीका करणार नाही, करण्याची आवश्यकता नाही आहे। हा शापात आणि पापाचा पैसा आहे। या शापाच्या पापाच्या पैशाला हात लावू नका, त्याचे भागीदार होऊ नका। कुणी आपण त्याच्या भागीदार होता कामा नये। पावसाळ्यामध्ये जर आम्हाला खाडी पट्ट्याला जायचं असेल तर डोळ्यातून आमच्या पाणी येतो, कमरेतून कळा मारतात। ही परिस्थिती मासळ्यामध्ये, शिवर्धनमध्ये ती परिस्थिती आहे। तळा तालुक्याला जोड रस्ते अजून नंदनवन केलंय। कुठला नंदनवन केलं? इथे आमचा रोह्यामध्ये जिथे तुम्ही हे केलं तिथे नदीचे पात्र खाताय आणि तुम्ही काय नंदनवन करताय? तुमचा फक्त जमिनीवर लक्ष, डल्ला मारायचा कसा? शिवर्धनच्या जमिनीवर डल्ला मारलात, 140 कंपन्या छापल्यात आणि त्यातून एवढा मोठा डल्ला मारलात, त्या आता हळूहळू विकून तुम्हाला पैसे देणार, पापाचा पैसा तुमच्या परत येणार। घेणार का तुम्ही? नाही घेणार ना? मला ते घेणार महिला गप्पा आहे, नाही घेणार ना? हा आता त्यांचा धंदा चाललेला आहे। अनेक एजंटना त्यांनी सांगितलं प्रॉपर्टी विकून टाका, त्यातून पैसा येतो, प्रत्येक तालुक्यामध्ये आपण वाटूया। आपल्याला कोणाचा इलेक्शनमध्ये पैसा घ्यायचा नाही, आपल्याला फक्त एकच ठेवायचं आहे। माझी विनंती आहे तुम्हाला कळकळीची, मागच्या टायमाला जर माझ्या इलेक्शनात तुम्ही रडलाय, तुम्ही प्रत्येकाने आश्व काढलेले आहेत, त्याची जर उणीव भरून काढायची असेल तर आता तुम्ही मनावर घ्या। प्रत्येक गावाखेड्यात आम्ही पोचू, मी करंजीताई, आम्ही धरवळ साहेब, आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये पोचू। तुम्ही सांगाल त्या गावाची आम्ही भेट घेऊ। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा।